नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. यावर्षी 100 वर्षातून एकदा येणारा महासंगम बनलेला आहे. तो म्हणजे यावर्षी श्रावण महिन्यात गुरुपुष्पयोग आलेला आहे. श्रावण महिना अत्यंत पवित्र असतो आणि या महिन्यात गुरुपुष्प संगम बनणे खूपच पवित्र मानलं जातं. श्रावण महिन्यात गुरुपुष्पयोग येणे खूपच दुर्मिळ आहे. म्हणून या गुरुपुष्प नक्षत्रात काही सेवा आहेत त्या अवश्य करा. त्या केल्याने 101% फलदायी ठरणार आहेत. म्हणून या दिवसाला अत्यंत पवित्र दिवस मानलं गेलेलं आहे. 21 ऑगस्ट गुरुवारी सकाळी 6:09 गुरुपुष्पयोग लागत आहे व संध्याकाळी 11 वाजता संपत आहे. या वेळेत आपण धनप्राप्तीसाठी, भाग्यवृद्धीसाठी, पितरांच्या शांतीसाठी काही खास सेवा करायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप भरभराटी येईल. गुरुपुष्प नक्षत्र हे अत्यंत शुभ मानले जाते. यावेळी केलेले सात्विक उपाय, दान, मंत्रजप हे अनेक पटींनी जीवनात सकारात्मक बदल घडवतात. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रावणात येणारे गुरुपुष्प नक्षत्रात कोणते उपाय करावे व कोणती सेवा करावी हे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. गुरुपुष्प नक्षत्रात जीवन बदलणारे 9 उपाय. श्री दत्तगुरु किंवा आपल्या गुरूंची पूजा करावी. गुरुपुष्प नक्षत्रात आपल्या गुरूंना फळ, वस्त्र, पुष्प अर्पण करून आशीर्वाद घ्यावा व गुरुमंत्र जप ओम गुरुवे नमः कमीत कमी 108 वेळा करावा. आपल्या गुरूंची सेवा करावी. गुरुचंद्रयुक्त दोष निवारण्यासाठी उपाय. कुंडलीतील गुरुचंद्र, राहू, केतू संबंधी दोष असल्यास पिवळं फळ, केळी किंवा आंबा दान करावे. ब्राह्मणाला हळद कुंकू वाहून पिवळे वस्त्र किंवा गोडधोड भोजन द्यावे. धनप्राप्तीसाठी उपाय. गुरुपुष्प नक्षत्रात सोनं, चांदी, झाडे जशी तुळशी, पिंपळ, आवळा किंवा लक्ष्मी मूर्ती खरेदी करावी. तिजोरीत श्रीयंत्र, कुबेर यंत्र किंवा श्रीसूक्तचं पठण केलेली सुपारी ठेवावी. आध्यात्मिक प्रगतीसाठी साधना. या दिवशी गायत्री मंत्र, गुरुश्लोक, दत्तबावणी, श्री गुरुचरित्र पारायण करावे. एकांतात बसून ध्यान साधना करावी व मौन व्रत ठेवावे. याने शुभ फळ मिळते. पितृदोष निवारण उपाय. पिंडदान, तर्पण किंवा घरात पितरांसाठी गूळ तिळाचे नैवेद्य द्यावे. गरजू व्यक्तींना अन्नदान, पाण्याचे भांडे दान करावे. भाग्यवृद्धीसाठी पवित्र झाडांची लागवड करावी. गुरुपुष्प नक्षत्रात तुळशी, पिंपळ, आवळा, बेल, अशोक इत्यादी शुभ झाडे लावावेत. गुरुपुष्प नक्षत्रात लावलेली झाडे आयुष्यभर शुभ व फलदायी ठरतात. विद्या आणि करिअरसाठी उपाय. विद्यार्थ्यांनी गुरुपुष्प योगात नवीन पुस्तके, पेन, वही खरेदी करून देवाजवळ अर्पण करावी. संध्याकाळी सरस्वती पूजन करून अभ्यास सुरू करावा. याने विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास लक्षात राहतो व ते सदैव अभ्यासात हुशार राहतात. गुरुग्रह बलवत्तर करण्यासाठी उपाय. गुरूंच्या कृपेने वैवाहिक जीवन, नोकरी, संतती योग उत्तम राहतो. गुरुवारी पिवळ्या फुलांनी विष्णूचे पूजन करावे व बेसनाचे पिवळे लाडू नैवेद्यासाठी करावे व गुरुमंत्राचा जप करावा. घरात शांतता व समृद्धीसाठी उपाय. घराच्या मंदिरात गुरुयंत्र किंवा श्रीयंत्र स्थापन करावे. त्याची रोज पूजा करावी व दर गुरुवारी श्रीसूक्ताचे पठण करावे. वरील सर्व उपाय श्रद्धेने केल्यास नक्कीच फलप्राप्ती होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.